कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त. विलास वाघमारे. समाजातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांमुळे सर्वसामान्य नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते विलास बबन वाघमारे यांनी व्यक्त केले. सत्यसंकल्प प्रकल्पांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आधार गटाच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेत बोलताना वाघमारे यांनी काही प्रशासकीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले. काही प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांकडून पुरेशी पडताळणी न करता निर्णय घेतले जात असल्याने वाद निर्माण होतात आणि ती प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहोचतात असं त्यांनी सांगितले. त्यामुळे अनेक वर्ष खटले सुरू राहून नागरिकांची आर्थिक व मानसिक गैरसोय होत असल्याचं त्यांनी नमूद केले. गाव पातळीवरील वाद स्थानिक स्तरावरच सोडवण्याची गरज असल्याचंही त्यांनी अधोरेखित केले. पूर्वी अस्तित्वात असलेल्या पंच व्यवस्थेमुळे अनेक वाद गावातच मिटत असत. त्यातून सामाजिक सलोखा टिकून राहण्यास मदत होत होती असं ते म्हणाले. शेतकरी वर्गाला पोलीस ठाणे व महसूल कार्यालयांच्या कामांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याने त्यांचा वेळ आणि आर्थिक संसाधने खर्ची पडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यामुळे शेतीच्या कामांवर परिणाम होत असल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करत रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे आरोग्यविषयक समस्या वाढत असल्याची चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर आपण स्वतः सेंद्रिय शेतीचा प्रयोग करत असल्याचंही त्यांनी नमूद केले. लोकशाही व्यवस्थेत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगत समाजातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी माध्यमांनी आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचं आवाहन वाघमारे यांनी केले. प्रशासन आणि नागरिकांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास समाजात शांतता आणि सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी पत्रकार परिषदेस ॲडव्होकेट अशोक सब्बन, सरकारी शाळा वाचवा अभियानाचं सुदाम लगड, ॲडव्होकेट वीर बहादूर प्रजापती यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सत्य संकल्प आणि प्रकल्पांतर्गत एक आधार गट आम्ही तयार केलाय आणि आजचा आपला विषय आहे कायदा आणि सुव्यवस्था, म्हणजे ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था. तर याच्यामध्ये मुख्य रोल कोणाचा आहे? पोलीस आणि महसूल विभाग. तर याच्यामध्ये काय होतं, काही अधिकारी काय करतात, ते डोळं झाकून सही करतात आणि मग तो वाद वाढतो. परत ते अपील करा, परत ते कोर्टामध्ये ते चालायचं आणि 5-5, 10-10 वर्ष या केसेस चालतात. त्याच्यामुळे लोकांची हेळसांड होती. मग ते कोर्ट कचेरीने काय झाले, सगळं जत्रा भरली आणि लोकांचे संबंध मग ते बिघडत चालले. मग त्याच्यामुळं काय होतंय की ह्या यंत्रणेने जर व्यवस्थित काम केलं तर समाजातला गोंधळ कमी होईल. आणि म्हणून याच्यासाठी आपण एक प्रबोधन देखील याच्यातून आपण उघडणार आहे की जेणेकरून कुटुंब, भावकी आणि गावकी हे देखील वाद आपल्याला गावातले गावात कसे मिटवता येईल त्यासाठी देखील आपल्या यंत्रणा उभी केली पाहिजे. कारण पूर्वी पंच व्यवस्था होती आणि ती व्यवस्था गावातली गावात काम करत होती. मी स्वतः देखील माझ्या 89 ते 97च्या काळात गावातली केस गावात मिटवलेली आणि आम्ही पोलीस स्टेशनला शक्यतो नाही जाऊन दिली. मग आज हे परिस्थिती हाताबाहेर गेली आणि ते गोंधळ काय झाला की त्याच्यामुळं नाते संबंध हे बिघडत चालले आणि मग समाजात ते वातावरण जे पाहिजे, जे आपल्याला जगायचे ते जगण्याला वेळ राहत नाही, भांडणातच वेळ जातोय. आणि म्हणून त्या आपल्याला जर सुखाने समाधानाने जगायचं असेल ते भांडण तंटे थांबवले पाहिजे. आणि मग त्याच्यामुळं काय होईल, हे शेतकरी वर्ग आहे साधारण याचे जास्त. मग शेतकरी वर्गाला काम करायला वेळ मिळेल, नाही तर रोज त्यांनी त्या पोलीस स्टेशन आणि त्या महसूलला जायचं आणि त्यांनी काम कधी करायचं, तर हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. याच्यासाठी आपल्याला गावोगाव काही 4-2 कार्यकर्ते मिळतील किंवा ज्यांच्या समस्या आहे ते लोक भेटतील. त्यासाठी आपल्याला जनजागृती करावं लागेल आणि अधिकाऱ्यांना ते समजून सांगावं लागेल, बाबांनो हे तुमच्या एका चुकीमुळं जर एखाद्या माणसांना किंवा एखाद्या कुटुंबाला जर 400-500 लोकांना समजा 8-8, 10-10 वर्ष जर ते भांडण करावं लागत असेल, त्यांचा वेळ आणि पैसा किती जातो. आणि जे काम करायचं आपल्याला, ज्याच्या जीवावर समजा समाज जगतोय शेतकरी, आणि त्या शेतकऱ्याला काम करायला वेळ नाही मिळाल्यावर ते माल कसं तयार होईल व्यवस्थित. मग त्याच्यासाठी आम्ही काय केलं, एक सेंद्रिय शेतीचा प्रयोग केलाय. की काय झाले, त्या केमिकलमुळं, सगळ्या केमिकलमुळं रोगराई वाढली, कॅन्सरचं प्रमाण वाढले आणि मग त्याच्यामुळं माणसांचे जे काय उत्पन्न येणार ते दवाखान्यात जायला लागले. मग त्याची प्रगती कशी काय होणार. आणि म्हणून ते सेंद्रिय शेतीचे देखील प्रयोग मी स्वतः चालू केलाय. आणि म्हणून आपल्याला हे एक काम, हे अभियान आपल्याला चालू करायचंय. एक वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला ते माहितीचं अभियान चालू करायचे, तज्ज्ञ लोक जोडायचे आणि लोकांचं संघटन करायचे. कारण काय झाले, कोणी कोणाचं ऐकत नाही, कोण कोणाचा गुरु, कोण कोणाचा चेला, जो ते आपापलं गठोड घेऊन पळतोय. आणि म्हणून याचाच गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि पत्रकारांची याच्यात भूमिका एकदम महत्वाची, कारण काय लोकशाहीचा 4था खांब म्हणलंय ना, तर ते लय महत्वाची भूमिका आहे. कारण ते प्रचार लोकांपर्यंत जायचं काम तुम्ही करताय, म्हणून तुमच्यावर जबाबदारी जास्त आहे.
तुमचं काय बाकीचे काय असते गोष्टी ते तुमचं तुमचं चालूच आहे, ते त्याच्याबद्दल वाद नाही. पण एक समाज फारच बिघडला तर हे सगळ्यांना समस्या येणार आहे. म्हणून आपल्याला हे गांभीर्य घेऊन हे काम निश्चित तुम्ही देखील मला म्हणजे ह्या गोष्टीला तुम्ही सहभागी होताल असं मी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.